गेल्या वर्षी लाखो मराठ्यासोबत, करोडो मराठ्यासोबत आपण वाशीपर्यंत पोहोचला होतात, पण वाशीहूनच आपण का रिटर्न आलात? काही काही प्रक्रिया असतात. आणि मला ज्यावेळेस एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर समाजाला टाकली, तर मला पावलं सगळे विचारपूर्वक उचलायला लागतात. गेला आणि पुढं हाला नुसते वरगडून माघारी असं मला नाही चालत. तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला फक्त नुसती वाशी दिसते, तुम्हाला आमची 70 वर्षातली हेळसांड नाही दिसत. 45 वर्षापासून लढाई आहे, नवीन नाही. तेव्हापासूनची आमची हेळसांड झालेली आहे, आमचा अवमान झालेला तेव्हा नाही दिसत. कित्येक तरी मोर्चे आतापर्यंत मुंबईतून वापस आले, कित्येक तरी, ते नाही कुणी म्हणत. कित्येक तरी सभा झाल्यात वापस आलेत, कित्येक तरी बैठका झाल्यात, किती हजारात असतात 45 वर्षात, ते कुणी नाही म्हणत माघारी आले. मी इमानदारीने काम करतोय, मलाच माघारी का? मी माघारी नाही आलो साहेब. 70 वर्षापासून लोक जे वाट बघतात ना, ते आरक्षण 58 लाख नोंदी दिल्या, 4 कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले, 7-8 धरा एका नोंदीवर. आणखीन काय द्यायचं? काय असतं, तुम्हाला ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण पाहिजे असतं, त्यावेळेस सगळे रूल तुम्हाला फॉलो करावं लागतं. सगळे घटनेचे, कायद्याचे, समितीचे, आयोगाचे, मागासवर्ग आयोगाचे सगळे रूल तुम्ही ज्यावेळेस फॉलो करता, त्याच वेळेस तुम्ही टिकाऊ होता. गेला नुसता उड्या आणत, गेला उड्या आणत, माघारी घेऊन आला आरक्षण, गेलं 1 वर्षाच्या 16% गेलं पाहिजे, नंतर 12-13% होतं, ते पण गेलं. मला ती होऊ द्यायचं नाही. थोडी ताकदीची लढाई करायची, थोडे दिवस जास्त करायची, पण टिकाऊ द्यायचं की चंद्रसूर्य आहे तोपर्यंत. इतक्या वर्ष दम धरला, आणि आणखी तुम्हाला आता एवढा दम निघा का? हे जे निगेटिव्ह पसरवलं जातं सरकारकडून, हे समाजाने मान्य करू नये. आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचंय, आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी 2012चा कायदा ओबीसीचा दुरुस्त करावा लागतो. त्याच्याशिवाय ओबीसी आरक्षणात मराठ्यांना जाता येत, किंवा कुठल्याच जातीला, पोटजातीला, उपजातीला जाता येत.